नमस्कार मित्रांनो, बघा स्वाध्याय 1.6 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा काय म्हणतो प्रश्न, 3,4,0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती। म्हणजे 3च अंक दिलेत पण आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची आहे, ती पण कशी लहानात लहान बनवायची आहे। म्हणजे यातली लहानात लहान 5 अंकी संख्या बघूया आपण। बघा 30,444, 40,333, बघा या संख्येपेक्षा इथं मोठी, याचा विषय संपला। पुन्हा 30,004 बरोबर का, म्हणजे बघा ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी, इथंच कटून टाकायची। पुन्हा 30,044 आणि 30,004 याच्यामध्ये लहान कोणती, 30,004, म्हणजे ही पण चुकली। म्हणजे आपली सर्वात लहान कोणती, 30,004। बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल। म्हणजे मित्रांनो याचा अर्थ काय, 1 ते 100 या संख्या लिहिताना म्हणजे आपण उजळणी लिहितो का नाही 1 ते 100, बरं 1 ते 100 या संख्या लिहिताना प्रत्येक अंक किती वेळा रिपीट होतो, म्हणजे किती वेळा लिहावा लागतो आपल्याला। म्हणजे 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागतो, हे जर आपण काउंट केलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येतं। मित्रांनो हे मोफत बसण्यापेक्षा एक छोटा टेबल आहे, तो लक्षात ठेवा। बघा 0 हा 1 ते 100 मध्ये 11 वेळा रिपीट होतो, पुन्हा 1 हा 21 वेळा रिपीट होतो, आणि 2 ते 9 हे जे 8 अंक आहेत, 2 ते 9 हे जे 8 अंक आहेत ते 20 वेळा रिपीट होतात। किती, 20 वेळा रिपीट होतात। म्हणजे बघा मित्रांनो आपल्याला काय विचारले, 1 किती वेळा रिपीट होतो, 1 होतो 21 वेळा, म्हणजे ऑप्शन बी। आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो, 1 ते 100 या संख्या लिहिताना आपल्याला टोटल अंक लिहावे किती लागतात। टोटल अंक बघा त्याचं लक्षात ठेवा, 192। किती, 192 अंक आपल्याला लिहावे लागतात। पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती। म्हणजे ट्विन प्राइम नंबर आपले विचारले। जोडमूळ संख्या म्हणजे काय बघा, त्या दोन्ही संख्या मूळ पाहिजेत। काय, दोन्ही संख्या मूळ पाहिजेत आणि त्यांच्यातला फरक किती पाहिजे मित्रांनो, 2, म्हणजे थोडक्यात लगतच्या मूळ संख्या पाहिजेत। मग चला बघूया, 13 आणि 15 मूळ आहेत का, 13 मूळ आहे, 15 मूळ नाही, त्याला 5 न आणि 3 न भाग जातो, म्हणून ही तर काही जोडमूळ संख्यांची जोडी येत नाही। पुन्हा 29 आणि 31, 29 मूळ आहे, 31 मूळ आहे। पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली मूळची, आता काय त्यांच्यात फरक 2 पाहिजे। बघा 29 आणि 31 मध्ये फरक कितीचा आहे, 2चाच आहे, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बीच येणार आहे। पण आपण बाकीचे पण ऑप्शन चेक करूया। 73 मूळ आहे पण 75 मूळ आहे का, नाही, कारण 75 ला 3 ने भाग जातो, 5 ने जातो, 25 ने जातो, 15 ने जातो, म्हणून ही जोडमूळ संख्येची जोडी येत नाही। पुन्हा 69 आणि 71, 71 मूळ आहे पण 69 ला 3 न 23 न भाग जातो का नाही, म्हणजे ही पण मूळ नाही, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक आलं 29 आणि 31। आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या असतात 8। किती, 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या असतात। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, 0,9 आणि 6 या अंकांनी बनवणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार। म्हणजे हे जे 3 अंक दिलेत आपल्याला 0, 9 आणि 6 यांच्यापासून काय करायचे, पहिल्यांदा सर्वात लहान संख्या बनवायची, पुन्हा सर्वात मोठी संख्या बनवायची आणि त्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। सिंपल आहे। काय बघा, सर्वात मोठी संख्या करू आपण आधी, 960 म्हणजे 960, आणि सर्वात लहान किती बनल, 609। 0 आधी घेता येत ना आपला, यांचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। चला गुणाकार करूया। बघा 900, 9 सखी 54 ला 4 हातच्या आले 6, 9 9 81 आणि 5 किती झाले 86। पुन्हा हे अधिक, इथं अधिक घ्या, 0 आहे, तुमच्या पद्धतीने गुणाकार करा। 0 न गुणल्यावर 0 येत असतं, पुन्हा आणखी एकदा प्लस। चला 600 0, 6 6 36 हातच्या आले 3, 96 54 3 57। चला आता बेरीज करूया, 0 ला 0 4, 6 8 आणि 7 14 आणि 1 8 आणि 5 किती आलं मित्रांनो, 5,84,640। ऑप्शन मध्ये आहे का, आहे। बघा ऑप्शन बी मध्ये आहे, 5,84,640। खूप सोपं होतं, फक्त आपल्याला गुणाकार करायचा होता। बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2016 साली नवोदयाला आलेला आहे, चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे। म्हणजे आपल्याला आकृतीमध्ये असा अंक बघायचा आहे जो
चौरसात पण पाहिजे, वर्तुळात पण पाहिजे आणि त्रिकोणात पण पाहिजे. कोणता आहे बघूया. चला बघा, हा चौरस आहे, हा वर्तुळ, हा त्रिकोण. बघा मला तर बघा आपल्याला हे तिन्हीमध्ये फक्त 7च दिसतोय. बघा तिन्हीमध्ये कोणता दिसतोय? 7 दिसतोय. म्हणजे ऑप्शन काय असणार? सी. नेक्स्ट क्वेश्चन काय? x, y, z आणि t या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. कमाल अंक म्हणजे मोठ्यात मोठा अंक 7 आहे. म्हणजे 7च्या पुढे इथं कोणता अंक वापरला नाही. वापरलेत तर कोणचे? 6, 5, 4, 3, 2, 1 असे अंक वापरलेत. पुढे काय म्हणते? तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत, म्हणजे बाकीचे अंक माहित नाहीत आणि प्रत्येक संख्येमध्ये 7 एकदाच वापरलाय. दिलंय तुम्हाला 7, 7, 7, 7. ह्याच्या पलीकडे आता 7 वापरू शकत नाहीत. तर पुन्हा काय म्हणते? x, y, z आणि t यामधील कमाल संख्या कोणती आहे? कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. बघा मित्रांनो, स्टारच्या जागी काय ठेवतात? आपल्याला 7 पेक्षा लहान. मग आपण काय करू? आपल्या मनावर पॉसिबिलिटी ठेवू. 7च्या मागली कोणती संख्या ठेवू? बघा 6 ठेवून बघू आपण. इथं 6 ठेवलं, इथं 6 ठेवलं, इथं 6 ठेवलं, किती ठेवा काय अडचण नाही, पण 7 पेक्षा लहान. इथं 6 ठेवलं, इथं 6, इथं 6, पुन्हा 6, 6, 6, ही 6, हे 6, हे 6. आता मी 6 का ठेवलं? ह्याच्यापेक्षा मोठी पॉसिबिलिटी कोणतीच येऊ शकत नाही, म्हणून मी 6 ठेवलं बरं का. बघा मग मित्रांनो, आता काय विचारलं? कमाल संख्या, मोठ्यात मोठी संख्या कोणती? बघा 6776. इथे संख्या झाली 6766. सॉरी, पुन्हा इथे किती झाली? 7666. पुन्हा किती झाली? इथं 6676 आणि पुन्हा 6667. सर्वात मोठी म्हणजेच कमाल संख्या कुठे दिसते तुम्हाला? इथंच मित्रांनो. बघा ना, 7000 पासून सुरू होईल, म्हणजे हीच सर्वात मोठी संख्या असणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता येणार? बी. 3, 0, 8, 2, 7 हे अंक एक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? असं आपल्याला विचारले. थेट मित्रांनो पर्यायात बघितलं तरी आपलं उत्तर येते. ह्याच्यात थोडकायचं लहानात लहान विषम संख्या कोणती? बघा हेच अंक वापरलेत, त्याच्यामुळे काही विचार करायची गरज नाही. सर्वात लहान कोणती संख्या आहे तेवढं बघून टाका, कारण बघा सर्व विषम संख्या आहेत, त्याच्यामुळे काही विचार करायची गरज नाही. बघा 20783, 20837 ह्याच्यापेक्षा ही मोठी कट करून टाका. पण 20387 याच्यापेक्षा ही मोठी कट करून टाका. आपल्याला लहानात लहान काढायची ना, म्हणून पुन्हा 20387, 20873 ह्याच्यापेक्षा ही मोठी काढून टाका. उरलेली आपली लहानात लहान असेल. ऑप्शन क्रमांक सी. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे 2015 साली आलेला. बघा काय म्हणते? पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. म्हणजे हे जे सिम्बॉल दिलेत, ह्या सिम्बॉलच्या जागेवर काही अंक आहेत ते आपल्याला शोधून काढायचे. सिंपल बेरीज दिली, कोणता अंक बसतंय ते बघायचं. चला 8 आणि 7 किती? 15. 15ला 5, तर हातच्या किती आला? 1 आला. मग आता आपण काय करतो? बेरजेमध्ये बघा हा हातच्या ह्याच्यामध्ये मिसळतो आणि पुन्हा 3 मिसळतो. मग आता इथं काय ठेवल्यावर 5 येईल? बघा 3 आणि 1 4, आणि 4 मध्ये किती मिसळल्यावर 5 येत असतं? आणखी 1 मिसळल्यावर. म्हणजे इथं आपण 1 ठेवून बघूया. किती? 1. मग किती आलं? 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 आलं. बरोबर. पुन्हा आता 2 आणि या अंकाची बेरीज किती आली? 1 आली. बघा 2 सोबत काय मिसळल्यावर 1 येतं? बघा 2 सोबत 1 मिसळल्यावर 3 येतं. म्हणजे लहान अंक तर मिसळल्यावर येत नाही. 2 सोबत 8 मिसळलं तर 10 येतं, तिथं पण एकक स्थानी 1 येत नाही. 2 सोबत 9 मिसळल्यावर किती येतं? 11 येतं का नाही? मग 11ला 1 आणि हातच्या आला 1. मग इथं आपण 9 ठेवून बघूया. याच्या जागी 9 ठेवलं. इथं हातच्या किती आला? मग 1 आला. बघा 4 आणि 1 5. आता 5 मध्ये किती मिसळावे की 8 येईल? 5 मध्ये 3 मिसळल्यावर 8 येतंय. म्हणजे इथं किती येईल मित्रांनो? 3 येईल. चला मग बघूया असा ऑप्शन आहे का. बघा स्टार म्हणजे 3. कुठे स्टार म्हणजे 3? सी मध्ये आहे. पुन्हा आपलं स्क्वेअर मधलं स्टार आहे त्याला काय 9 आहे. स्क्वेअर मधलं स्टार 9 आहे. पुन्हा या सर्कल मधलं स्टारला 1 आहे 1. म्हणजे ऑप्शन सी आलेलं आहे. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा काय? 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती? स्थान मूल्य म्हणजे स्थानिक किंमत, प्लेस व्हॅल्यूची आपल्याला बेरीज करायची. मग चला काढून घेऊया प्लेस व्हॅल्यू. बघा इथल्या 5ची प्लेस व्हॅल्यू किती येईल? 5 लाख येईल. किती येईल? 5 लाख. आणि या 5ची किती येईल? 50. यांची बेरीज करायची. किती येणार आहे मित्रांनो? बघा हे 5ला 5,
पुन्हा हे 0, पुन्हा हे 0, पुन्हा हे 0 आणि 5 म्हणजे किती येईल मित्रांनो 5,50,000. मग कोणत्या ऑप्शन मध्ये 5,50,000 बघा इथं आहे 5,50,000 बरोबर म्हणजे ऑप्शन क्रमांक डी.